नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पेपरमधील हा पहिला प्रश्न होता. पहिल्या 3 आकृत्यांमध्ये जर आपण पाहिलं, आपल्या लक्षात येतं की गुणाकाराचं चिन्ह आणि याच्यामध्ये एक वक्ररेषा आहे. इथं देखील एक वक्ररेषा आहे, इथं देखील एक वक्ररेषा आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र ती वक्ररेषा आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी पुन्हा एक सरळ रेषा आहे, म्हणून हा पर्याय वेगळा असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतोय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. चला विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक आकृत्यांकडे पहा. नेमका काय संबंध आहे तुमच्या लक्षात येईल. नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं समजून घ्यावं लागेल. चुका होऊ द्या, पण पेपर वगैरे सोडवत राहा, अभ्यास करत राहा. ओम एक, पल्लवी एक. चला बघू विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची जी आकृती आहे ही आकृती आणि यानंतर ही जी दुसरी आकृती आहे यांची दिशा आपण बघा. हे जे 2 टोकं आहेत, या रेषेकडे हे 2 टोकं आपल्याला दिसतात. या पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील हे जे 2 टोकं आहेत ते या बाजूकडे आहेत, या सपाट असलेल्या. तर 4 मध्ये देखील तशाच पद्धतीची आकृती आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 क्रमांकाची आकृती ही समान आहे, जी फक्त एकाच प्रतलामध्ये फिरवलेली आहे. पण पर्याय क्रमांक 1 मधील हा जो भाग आहे हा त्या रेषेकडे न जाता दुसऱ्या बाजूला तो वाढलेला आहे, म्हणून हा पर्याय वेगळा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी 1, 2 आणि 3, 4 क्रमांकाची आकृती आपल्याला जशास तशी दिसते, पण 3 मध्ये मात्र हा जो वक्र असलेला भाग आहे तो वरच्या बाजूला आहे, म्हणून वेगळेपण आपल्याला पटकन एका नजरेत दिसतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा होता, कारण या पद्धतीचे वेगळे प्रश्न आपण सोडवले होते. या ठिकाणी जे अक्षर आहेत एस, क्यू, सी आणि एल यामध्ये एक साम्यपणा काय गृहीत धरला आहे, तर यातील जे अक्षर आहेत एस, सी आणि एल यांची ही जी दोन्ही टोकं आहेत ती खुले आहेत. यांची ही दोन्ही टोके खुले आहेत. तर हे जे अक्षर आहे ते एकदम बंदिस्त असलेलं अक्षर आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न क्रमांक 5. आहे आपल्याला या प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आकृती शोधायची. आवाज येतोय का खरखर? ठीक आहे, ओके. चल, या ठिकाणी जो देवेंद्र लक्षात आलं मला. जर असं झालं तर पुन्हा सांगत चल. ओके, चला. भक्ती तोडकरचं म्हणणं 3 आहे, युवराज 3, शिवगंगा प्रश्न नीट दिसत नाही. पूर्ण दिसतोय ना? पूर्ण प्रश्न आहे. चला बघू. या प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आकृती आपल्याला शोधायचे. यातील प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून त्यातील बारकावे आपण पाहू. या ठिकाणी असलेलं हे काळं वर्तुळ आणि हे मध्ये असलेलं पांढरं वर्तुळ, आपल्याला अशा पद्धतीचं आकृती पाहिजे. काळं वर्तुळ या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. पांढरं वर्तुळ फक्त इथं आहे, इथं नाही. इथं काळं नाही, इथं देखील नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे 2 भाग जुळले. बाकीची ही आडवी रेषा आहे, त्यानंतर जी छोटी उभी रेषा आहे, या वक्ररेषा आणि हे वर्तुळ देखील या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतोय. चला आता पुढचा प्रश्न बघू. चला, प्रश्न क्रमांक 6. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची आकृती, प्रश्नाकृती, ही तिरपी रेषा जवळपास सर्वच ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतरचा हा वक्र भाग इथं आहे, इथं आहे. या ठिकाणचा थोडासा वेगळा आहे, या तिरप्या रेषा इथं जुळत नाहीत, रद्द करूया. त्यानंतरचा हा जो भाग आहे तो बघू, इथं तो उलटा आहे,
या ठिकाणी वक्ररेषा दाखवली अशा पद्धतीचा भाग नाही, म्हणून रद्द. योग्य पद्धतीने सर्वच्या सर्व भाग हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला जुळताना दिसत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 निश्चित करतोय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सोपा प्रश्न आहे त्या मानाने. या ठिकाणी असलेला हा भाग आणि या दोन उभ्या रेषा इथं आहेत, इथं त्या रेषातलं अंतर जास्त आहे, रद्द. इथं आहेत पण हा भाग या ठिकाणी उलटा आहे, इथं देखील हा भाग वरच्या बाजूला इथं ही रेषा गेलेली दिसते, म्हणून योग्य पद्धतीने सर्व भाग जुळतात ते पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचं ही जी मध्यभागची असलेली रेषा आहे, त्यानंतर हा उलटा टी आणि हा सरळ टी आपल्याला जशास तसा आपल्याला दिसला पाहिजे. ही आकृती या ठिकाणी आहे पहिल्या भागामध्ये, इथं मात्र हे दोन्ही उलटे आहेत, रद्द. इथं या कोपऱ्यात दाखवला आहे, रद्द. इथं हा देखील या वरच्या बाजूला आणि हा पुन्हा खालच्या बाजूला आलेला आहे, म्हणून हा देखील रद्द. व्यवस्थितपणे सर्व भाग जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतोय. पुढचा प्रश्न पाहणार विद्यार्थी, प्रश्न क्रमांक 9. चला, चौरस आकृती पूर्ण करायची आपल्याला. या प्रश्नामध्ये एका चौरसाचे 4 भाग आहेत, 4 भागापैकीचे 3 भाग दिलेले आहेत आणि चौथा भाग रिकामा आहे. त्या ठिकाणी बसणारी आकृती आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायची आहे. ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिसते. काय संबंध आहे बघा. चौरस जे आहेत त्या चौरसाचे एकूण 4 भाग, त्यांना क्रमांक देऊन घेऊ, 1 2 3 आणि हे 4. चौथा चौरस रिकामा आहे. बाकीच्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो एकदा पाहू. 1 आणि 2 मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 1 मध्ये जी काही आकृती आहे त्याचं आरशातील प्रतिबिंब चौरस क्रमांक 2 मध्ये आहे, मग तेच संबंध आपण या ठिकाणी ठेवायचं आहे. 3चं प्रतिबिंब इथं असलं पाहिजे आणि याचं प्रतिबिंब कशा पद्धतीने असेल तर या कोपऱ्यामध्ये वक्र भाग कुठला, या डाव्या वरच्या कोपऱ्यात आपल्याला हा वक्र भाग पाहिजे. इथं आहे, इथं एक आहे, इथं नाही, इथं नाही. पुन्हा त्याच्यानंतर त्या वक्र भागालाच समांतर असलेला दुसरा वक्र भाग पाहिजे. इथं सरळ रेषा दिली, म्हणून हा रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब व्यवस्थित आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी देखील चौरसांना क्रमांक देऊन घेऊ, 1 2 3. चौथा चौरस रिकामा आहे. संबंध कोणत्या चौरसाचा कोणत्याशी आहे ते पाहूया. 1 क्रमांकाचा चौरसाचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये दिसत आहे, म्हणजे या 2 क्रमांकाच्या चौरसाचं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला इथं पाहिजे. या वरच्या कोपऱ्यामध्ये याचं प्रतिबिंब दिसेल आणि या तिरप्या रेषेचं प्रतिबिंब अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. चला, अशा पद्धतीने या कोपऱ्यात असलेला हा आयत कुठे आहे बघा, इथं नाही, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण दाखवलं नाही, रद्द. इथं आहे पण तो मोठा दाखवला आहे, म्हणून तो रद्द. हा आयत या तिरप्या रेषेला स्पर्श झाला नाही, तो व्यवस्थित आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित केले. चला, आपण व्यवस्थित स्पीडनं चाललोत. सोपा प्रश्न आहे हा त्या मानाने. बघा इथं काय दिसतंय, 1 2 3 आणि 4 क्रमांकाच्या चौरसामध्ये या 1चं आरशातलं प्रतिबिंब इथं आहे आणि पाण्यातलं प्रतिबिंब 3 मध्ये आहे, म्हणजेच याचं आपल्याला इथं पाण्यातलं प्रतिबिंब पाहिजे, तसंच 3चं देखील आरशातील प्रतिबिंब या पर्याय क्रमांक 4 मध्ये चौरस क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. ते कशा पद्धतीने असेल तर ते असं असेल आणि हे आपल्याला जे रेखाटन केलं ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये व्यवस्थित दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतोय. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. 1 2 3 4 क्रमांकाचे चौरस, यामध्ये 1 आणि 2 मधला संबंध 1 या चौरसाचं प्रतिबिंब 2 मध्ये आहे किंवा 1चं पाण्यातील प्रतिमा या 3 मध्ये दिसते. आपण याचं प्रतिबिंब इथं शोधूया. कशा पद्धतीने असेल तर इथं या कोपऱ्यामध्ये डाव्या वरच्या कोपऱ्यात आपल्याला चौरस असेल आणि या ठिकाणी ही तिरपी रेषा अशा पद्धतीची असेल. एकंदरीत हा आरसारखा भाग. डाव्या वरच्या कोपऱ्यात आपल्याला चौरस कुठे आहे, इथं उजव्या वरच्या कोपऱ्यात आहे, इथं डाव्या खालच्या कोपऱ्यात आहे, इथं उजव्या खालच्या कोपऱ्यात आहे, इथं डाव्या वरच्या कोपऱ्यात चौरस आहे आणि त्याला लगत असलेली तिरपी रेषा पण आहे, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत.
चला विद्यार्थी मित्रांनो 12 प्रश्न आपले संपलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 13 मालिका संबंध या घटकावर आधारित असलेला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिल्या 3 आकृत्यांमध्ये काहीतरी एक संबंध असतो, तो संबंध आपण ओळखायचा आणि त्यानंतर आपल्याला या चौथ्या जागेवरती नेमकी कोणती आकृती येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. बघूया काय संबंध दिसतो या ठिकाणी. आकृती बघा, बंदिस्त आकृत्या या ठिकाणी ज्या आहेत त्या, हा पंचकोन आहे, त्याच्या बाजूला हा वरच्या बाजूने बाण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बाण हा जो आहे तो 90 अंशात फिरलाय आणि बाणाचं टोक हे खालच्या बाजूला आहे. तिसऱ्या आकृतीत बाणाचं पुन्हा तो बाण जो आहे तो 90 अंशात फिरलाय. 90 अंशात कशा दिशेने? घड्याळाच्या दिशेने, आणि बाणाचं टोक आता डावीकडे आहे. आता पुन्हा हा बाण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने आपण फिरवणार आहोत आणि त्यावेळेस बाणाचं टोक हे आपल्याला वरच्या दिशेने आणि तो बाण हा डाव्या बाजूला पाहिजे. आणि इथं मात्र बघा संबंध कसा आहे. ही पंचकोन किंवा 5 बाजू असलेली आकृती आहे. इथं 4 बाजू असलेली आकृती आहे. इथं 3 बाजू असलेली आकृती आहे. आता एक बाजू इथं कमी होत चालली, याचा अर्थ या ठिकाणी 2च बाजू असलेली आकृती पाहिजे. 2 बाजू असलेली आकृती 2 आणि 3 आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे बाण हा आता या डाव्या बाजूला वर जाणारा पाहिजे. डाव्या बाजूला वर जाणारा हा पर्याय क्रमांक 2 मध्ये असल्यामुळे योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 14. पहिल्या 3 आकृत्यांमधला संबंध आपल्याला शोधायचा आहे. इथं जो वर्तुळ आहे तो बघा, हा भरीव काळा वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये पांढरा वर्तुळ आहे. तिसऱ्यामध्ये काळा वर्तुळ आहे. चौथ्यामध्ये आपल्याला पांढरा वर्तुळ पाहिजे. आता पांढरा वर्तुळ कुठं आहे? 1 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, नाही तो रद्द. यानंतर ही बाणाची दिशा बघूया. विद्यार्थी मित्रांनो बाण हा या बाजूला आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस तो बाण इथं आलेला आहे, ठीक आहे. तिसऱ्या वेळेस या कोपऱ्यात आहे. आता चौथ्या वेळेस बाणाचं टोक हे वरच्या बाजूला असेल आणि इथं तो बाण असेल. बघा बाणाचा प्रवास कसा होत गेला. 45 अंशामध्ये बाण आपला फिरलेला आहे. 45 अंश इथं आला पण त्याचं टोक या बाजूला आलं. पुन्हा 45 अंशात इथं आल्यानंतर पुन्हा टोक या बाजूला आलं. पुन्हा तो 45 अंशात फिरल्यानंतर इथं येईल पण बाणाचं टोक वरच्या बाजूला असेल, जे या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आणि वरच्या बाजूला हे अशा पद्धतीचं वर्तुळ असेल, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 15. या ठिकाणी वर्तुळ आहे. वर्तुळाचे 4 भाग झालेत आणि त्यापैकीच्या 3 भागामध्ये आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्या 3 आकृत्यांचा प्रवास घड्याळाच्या दिशेने त्या एक घर पुढे चाललेले आहेत. चला हा जो त्रिकोण या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तो पुढच्या आकृतीत इथं आलेला आहे बघा इथं. त्यानंतर हा त्रिकोण पुढच्या आकृती इथं गेलाय. आता पुढच्या आकृतीमध्ये तो त्रिकोण आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्रिकोणाच्या पाठोपाठ असलेलं वर्तुळ इथं पाहिजे आणि त्याच्या पाठोपाठ असलेले हे गुणाकार चिन्ह इथं पाहिजे आणि रिकामा भाग या ठिकाणी पाहिजे. आणि हे वर्तुळ आपण समजून घेऊ. चला अशा पद्धतीची स्थिती आता नेमकी कुठे? इथं असलेलं त्रिकोण कुठं दिसते बघा आपल्याला. या कोपऱ्यामध्ये नाही, इथं नाही, इथं देखील नाही, इथं आहे. त्याच्या पाठोपाठ वर्तुळ आहे, त्याच्या खालोखाल आपल्याला गुणाकाराचं चिन्ह सुद्धा आहे. म्हणून योग्य उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक 4 हेच आहे. हे जो पुढचा प्रश्न क्रमांक 16. कदाचित हा प्रश्न सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा होता. मालिका संबंध समजून घ्या इथं कशा पद्धतीचा आहे. इथं रेषा किती ते मोजू आपण. आडव्या 1 2 3 आणि उभ्या 3 म्हणजे एकूण 6 रेषा आहे. 6 आहेत इथं बाजू. इथं बघा किती आहेत. एक त्रिकोण आहे 3 आणि या 2 म्हणजे 5 आहेत. चला इथं आडव्या 2 उभ्या 2 म्हणजे 4 आहेत. संबंध तुमच्या लक्षात आला असेल की 6 रेषा आहेत, 5 रेषांची आकृती, 4 रेषा आहेत. आता पुढची जी आकृती आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी 3 रेषा पाहिजेत, 3 बाजू पाहिजेत. इथं 4 आहेत, इथं 3 आहेत. ही वक्ररेषा वर्तुळ आहे आणि या ठिकाणी फक्त 2 आहेत. 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर निश्चित करतो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा हा प्रश्न चुकला होता त्यांनी काळजीपूर्वक समजून घ्यायचे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 17. चला, समसंबंध या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा घटक देखील थोडासा अवघड वाटतो. येस. चला, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध या घटकामध्ये ज्या प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या आकृत्या असतात बघा, समसंबंध आणि मालिका संबंध याच्यामध्ये 3 आकृत्या असतात, चौथी जागा रिकामी असते. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, नेमका कोणता प्रश्न आहे. नाहीतर समसंबंधाच्या जागी मालिका संबंधाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता काही जण, आणि मालिका संबंधाच्या ठिकाणी समसंबंधचा. वरचा प्रश्न व्यवस्थित वाचत चला. बघा, यामध्ये काय असतं, पहिल्या 2 आकृत्या ज्या आहेत त्यांचा एकमेकाशी काहीतरी संबंध असतो. तो नेमका काय संबंध आहे तो आपण ओळखायचा, आणि तोच संबंध कायम ठेवून आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा असतो. 4 प्रत्येकाचं उत्तर आहे. या ठिकाणी एक गुणाकाराचं चिन्ह दिसतंय. वरच्या बाजूला त्रिकोण, खालच्या बाजूला चौरस आहे. हे त्रिकोण आणि चौरस आणि हे गुणाकाराचं चिन्ह इथं देखील स्थिर आहे जसंच तसं. फक्त बदल कुठं झालाय, या ठिकाणचा बाण आणि ही जी आकृती आहे म्हणजे या आकृतीचं हे आरशातील प्रतिबिंब आपल्याला दिसतंय. या ठिकाणी जी पहिली आकृती आहे त्या पहिल्या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आरशात पाहिल्यानंतर ही आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. आता बघा, ही आकृती आपल्याला आरशात पाहिजे त्यावेळेस ती कशी दिसेल. चला, म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या आकृतीचे या उभ्या अक्षामध्ये 2 समान भाग होतात, आपल्याला माहिती आहे या उभ्या अक्षामध्ये 2 समान भाग होतात, म्हणजे एक उभी रेषा काढल्यानंतर अर्धा इकडं आणि अर्धा भाग असा होत असेल तर तो भाग आरशातही तसाच दिसतो. म्हणजे या आकृतीचे देखील 2 समान भाग होतात. म्हणजे आपल्याला उत्तर जे आहे ते असंच असलं पाहिजे, जी हे अशा पद्धतीची आकृती आहे तशीच. बघा, तशा पद्धतीची आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय आपण पर्याय क्रमांक 4 निश्चित करतो आहोत. चला, मला वाटतं समजला असेल हा प्रश्न. पुढचा प्रश्न क्रमांक 18. थोडंसं आपण मागं पडलो. ओके. पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांच्यामध्ये संबंध शोधायचा आहे. पहिल्या आकृतीमध्ये 2 वर्तुळ आहेत, त्या दोन्ही वर्तुळांचे 2-2 भाग झालेत. पुढच्या आकृतीमध्ये 2 चौरस आहेत आणि त्याचे 4-4 भाग झालेत. इथं भाग झालेले आहेत, इथं जेवढे आहेत ते त्याच्यापेक्षा दुप्पट पुढच्या आकृतीमध्ये झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 भाग झालेत तर या ठिकाणी आकृतीचे 4 भाग झालेत. चला, इथं बघा, इथं हा एकच भाग आहे, त्रिकोण आहे, इथं भाग झालेला नाही, एकच भाग आहे. म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये त्याच्या दुप्पट, म्हणजे आपल्याला आकृतीचे 2 भाग झालेले पाहिजेत. इथं 4 भाग झालेत, इथं पण 4 आहेत. इथं एकाचे 2 भाग आहेत, एकाचा नाही. इथं 2 भाग झालेले आहेत. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. हा जो आकार दिसतोय यमचा, त्याचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे अशा पद्धतीने याचं प्रतिबिंब इथं दिसतंय. म्हणजे आपल्याला या यसचं पाण्यातील प्रतिबिंब पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यसचं पाण्यातील प्रतिबिंब अशा पद्धतीने दिसतं आणि अशा पद्धतीचा आकार आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. हा जशास तसा आकार दिसतोय. ओके. पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 20. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसणारी ही जी आकृती आहे, ही आकृती 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर आपल्याला ही दुसऱ्या प्रकारची त्याच्याशी संबंधित असलेली आकृती मिळते. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची आकृती देखील आपल्याला 180 अंशात फिरवायची. आता 180 अंशात कशी, हे नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड वाटेल. बघा, या ठिकाणी तुम्हाला जर बाणाचं चिन्ह दिसत असेल टोक, ज्यावेळेस हे आपण 180 अंशात फिरवतो अशा पद्धतीने हे टोक होतं. 180 अंशात फिरवल्यानंतर अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला जातं. चला, या ठिकाणी असलेलं हे बाणाचं टोक आपल्याला 180 अंशात फिरवल्यानंतर अशा पद्धतीने खाली यायला पाहिजे. ते आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहोत. चला, मला वाटतं हा प्रश्न देखील समजला असेल. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न
ओके. भौमितिक रचना पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये एक अर्धवट असा आकार दिलेला असतो आणि त्याचा दुसरा तुकडा हा उत्तर आकृत्यांमधून शोधून ती आकृती आपल्याला पूर्ण करायची असते. ओके. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21 आणि त्याला जुळणारी आपल्याला आकृती पाहिजे. कुलदीप. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो जुळणारा भाग असतो तो जुळणारा भाग नेमका कुठल्या उत्तर पर्यायाशी आपल्याला जुळताना दिसतो ते आपण तपासायचे. या ठिकाणी हा वक्र भाग दिसतोय जो कधीच याला जुळणार नाही. या ठिकाणचा हा जो जुळणारा भाग आहे याची लांबी जर आपण पाहिली तर ती ही लांब दिसते, म्हणजे ती देखील याला जुळणार नाही. या ठिकाणी ही बाजू आणि ही बाजू लहान दिसते याच्यापेक्षा, म्हणून ही पण इथं जुळणार नाही. तर ही बाजू एवढीच आहे, या ठिकाणची ही बाजू पण आपल्याला जुळणार दिसते आणि ही खालची बाजू पण या बाजू एवढीच आहे. म्हणजे योग्य पद्धतीने हा भाग इथे जुळल्यानंतर हा चौरस आपला पूर्ण होतो. म्हणून योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. कशा पद्धतीने शोधायचं आपल्याला, तर हा जो जुळणारा भाग आहे उत्तर आकृतीला त्यावरती लक्ष केंद्रित करायचं. चला, अशा पद्धतीचा हा वक्र भाग, ही तिरपी रेषा, ही उभी रेषाला पाहिजे. या ठिकाणचा हा तिरपेपणा बाहेरच्या बाजूने जो इथं जुळणार नाही, रद्द. ही तिरपी रेषा जुळते, हा वक्र भाग जुळतोय, ही उभी रेषा जुळते. पुढचे भाग देखील तपासणार आहोत. हा वक्र भाग याच्याशी जुळत नाही, ही तिरपी रेषा लहान आहे, रद्द करूया. या ठिकाणचा हा वक्र भाग पुन्हा बाहेरच्या बाजूने जो अशा पद्धतीने पाहिजे होता, म्हणून हा देखील आकार आपण रद्द करतोय. योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 2 हेच आहे. या ठिकाणचा हा भाग या ठिकाणी ठेवल्यास हा चौरस पूर्ण होतो. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक हा रद्द केला आहे. यस, हा 23. गौरी श्रेया नांगरे. चला, या ठिकाणी दिसणारी ही आकृती, या आकृतीचा हा उत्तर आकृतीशी जुळणारा भाग, या ठिकाणची सरळ रेषा आणि हा या सारखा भाग आपल्याला पाहिजे. तसाच भाग आपल्याला पाहिजे होता पर्याय क्रमांक 1 मध्ये वेगळा दिसतोय, रद्द करूया. 2 मध्ये देखील हा भाग वक्र आहे जो सरळ पाहिजे होता, रद्द करूया. इथं सरळ रेषा आहेत, हा यासारखा भाग पण आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये या 2 रेषा आणि यासारखा भाग आहे, पण लक्षात येतं की आपल्याला हा जो भाग आहे तो, हे वक्र भाग थोडेसे याच्यापेक्षा मोठे आहेत, जी आकृती या ठिकाणी बसणार नाही. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. 24. बघूया या प्रश्नाचं कशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळवायचे. या आकृतीतले हे जे भाग 1, 2, 3 असे उंचवटे आहेत. पुन्हा हा सरळ रेषा आपल्याला दिसते, सरळ म्हणजे तिरपी रेषा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा 1, 2, 3, 4 उंचवटे आहेत, रद्द करू. इथं ही तिरपी रेषा जुळते, यानंतर 1, 2, 3 हे उंचवटे पण जुळतात, ही तिरपी रेषा पण जुळते. इथं बघा या ठिकाणची ही जी तिरपी रेषा आहे या लांबीशी ती जुळत नाही, जी या टोकापर्यंत आपल्याला आलेली दिसते, म्हणून हा पर्याय आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणचे हे उंचवटे आणि ही तिरपी रेषा जुळत असली तरी हा भाग आपल्याला थोडंसं वक्ररेषा दाखवले जो या ठिकाणी सरळ आहे, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतो. योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. चला, प्रश्न क्रमांक 25 तो आहे आरशातील प्रतिबिंब. या ठिकाणची जी आकृती आहे ती आपल्याला आता आरशात कशा पद्धतीने दिसणार आहे ते समजून घ्यायचे. लक्षात घ्या, हा प्रश्न देखील हुबेहूब आकृती याच्यासारखाच आपल्याला आहे. म्हणजे प्रश्न आकृती आपल्याला दिलेली असते आणि उत्तर आकृत्यांपैकी 4 पर्याय असतात. इथं आरशातील प्रतिमा कशा पद्धतीने ओळखायच्या, तर ही जे उभा अक्ष आहे या ठिकाणी x आणि y अशा पद्धतीचं दिलेलं असतं. यावरून समजून घ्यायचं की हा प्रश्न आपल्याला या प्रश्नाकृतीचं आरशातील प्रतिबिंब यामध्ये शोधायचं आहे. शक्यतो प्रश्न तर वाचतच चला. चला, या आकृतीचं प्रतिबिंब पाहत असताना हा जो चौरस आहे उजव्या वरच्या कोपऱ्यात आहे. लक्षात घ्या, जो भाग उजवीकडे असतो तो भाग आरशामध्ये डावीकडे दिसतो. आपल्याला तो भाग डाव्या वरच्या कोपऱ्यात पाहिजे. इथं डाव्या वरच्या कोपऱ्यात आहे, इथं उजव्याच आहे, रद्द. इथं डाव्या वरच्या कोपऱ्यात आहे, इथं वेगळा चौरस आहे आणि तो उजवीकडे, रद्द. 2 आकृत्या रद्द झाल्या, 2 आकृत्या शिल्लक आहेत. त्यानंतरचा हा जो भाग आहे दुसरा तो आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी आलेला भाग, इथं मात्र तसा भाग दिसत नाही याचं प्रतिबिंब, हा पर्याय आपण रद्द करतोय.
पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला हा भाग दिसतो इथं व्यवस्थित अशा पद्धतीने, आणि त्याच्या पाठोपाठ असलेल्या या दोन रेषा पण इथं त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 25 आहे बरं का. आता हा 26वा प्रश्न तुमच्यासमोर आलाय. प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब कशा पद्धतीने आपल्याला शोधायचे. यातील एक बारकावा बघू. हा जी वरच्या बाजूला टोपीसारखा भाग आहे त्याच्या हा वरच्या उजव्या बाजूला असलेला हा जो भाग आहे तो आरशामध्ये आपल्याला वरच्या डाव्या बाजूला पाहिजे आणि अशा पद्धतीची टोपी पाहिजे. या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची टोपी आहे, रद्द. इथं पुन्हा तो उजवीकडे आहे, रद्द. या ठिकाणी डावीकडे आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला डावीकडे दिसत आहे. पण ये टोपीमध्ये ही जी सरळ रेषा आहे ती मात्र इथं सरळ नाही. या ठिकाणी थोडासा वक्र भाग दिसतो, म्हणून आपण हा पर्याय रद्द करतोय. पर्याय क्रमांक 4 मध्ये तो भाग जुळतोय. पर्याय पहिले तिन्ही रद्द झाले. यानंतर आतील हे जे पंचकोन आहे, पंचकोनातील सर्व भाग, त्यानंतर खालील हे भाग देखील व्यवस्थित आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये जुळताना दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हेच निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बऱ्याच जणांचं उत्तर दिसतंय. ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये जर फक्त वरचा भाग आपण पाहूया. वरचा भाग जो आपल्याला वरचा वक्र भाग हा डावीकडे झुकलेला दिसतोय, तो आता उजवीकडे झुकलेला पाहिजे. उजवीकडे कुठे आहे? वरचे सगळेच भाग आपल्याला उजवीकडे झुकलेले दिसतात. त्यानंतरचा हा जो खालचा भाग आहे, हा चौकोन, तो बघा, याचं ते प्रतिबिंब नाही, रद्द करूया. इथं मात्र प्रतिबिंब व्यवस्थित आहे. इथं मधल्या ज्या तिरप्या रेषा आहेत त्या दाखवल्याच नाहीत. या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीचा भाग दिसतो. हे जे कोण आहे याचे टोकं आपल्याला या बिंदूमध्ये जुळायला पाहिजे होते, म्हणून हा पण रद्द करतोय. यानंतरचा हा आयत, यामध्ये असलेला हा कोन, खालचा कोन व्यवस्थितपणे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. या ठिकाणी दिसणारे भाग बघू. हा जो आयत दिसतोय, आयतामध्ये हा डावीकडं वरच्या बाजूला जाणारा भाग, तो आपल्याला उजवीकडे वरच्या बाजूला जाणारा पाहिजे. या ठिकाणी उजवीकडे वरच्या बाजूला जाणारा आहे, पण तो जो आयत आहे तो दिसत नाही, रद्द करूया. या ठिकाणी आहे तो आयत व्यवस्थित, इथं देखील पूर्ण आयत नाही, रद्द. या ठिकाणी देखील पूर्ण आयत नाही, रद्द. चला, पहिल्याच प्रयत्नात 3 पर्याय आपले रद्द झालेले आहेत. त्यानंतरचा हा षटकोन, त्याचं प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे. हा जो काळा ठिपका आहे त्याचं प्रतिबिंब पण व्यवस्थित आहे. हा जो चंद्र दिसतोय त्याचं पण प्रतिबिंब इथं दिसतोय आणि हा जो वर्तुळ आहे त्याचं पण प्रतिबिंब इथं व्यवस्थित आहे. म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 29. घडी घाला आणि उलघडा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा झूम कमी करावा लागेल. चला, येस. विद्यार्थी मित्रांनो, कागदाला कशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि तो कागद उलघडल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला तो कागद दिसेल, हा असा प्रश्न आहे. कागदाला कशा पद्धतीने घड्या घातल्यात ते बाणाच्या दिशेने आपल्याला समजतं. चौरसाकृती कागद दिलेला आहे. पहिली घडी या बाणाच्या दिशेने घातलेली आहे. हा आयता घडी तयार झाली. दुसरी घडी या बाणाच्या दिशेने घातल्यानंतर पुन्हा हा चौरस तयार झाला. आता या चौरसाकृती कागदाला या ठिकाणी अशा पद्धतीने तिरपा काप आपण कट केलेला आहे. आता हा कागद आपल्याला खोलायचा आहे. पहिली घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस याचं प्रतिबिंब, या कापाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. ओके. आणि पुन्हा ही शेवटची घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस इथं आपल्याला अशा पद्धतीचा चौरसाकृती काप दिसेल आणि हा कागद अशा पद्धतीने पूर्ण खोलल्यानंतर आपल्याला दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसणारा चौरस इथं पण जुळतोय आपल्याला, पण इथं मध्यभागी हे जे वर्तुळ दाखवलंय जे इथं असणार नाही, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. या ठिकाणचा हा जो काप आहे खूपच मोठा दाखवलाय. या ठिकाणचा चौरस वेगळ्या पद्धतीने दाखवलाय, म्हणून हे उत्तर नाही. तर योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. अशा पद्धतीने घड्या घातल्यात ते समजून घ्या.
हा चौरसाकृती कागद आहे. पहिली घडी या बाण दिशेने घातल्यानंतर हा उभा आयत आपल्याला आयताकार कागद तयार झाला. ही पहिली घडी घातल्यानंतर या ठिकाणी हा अर्धवर्तुळाकार भाग कट केलेला आहे. बघा, या ठिकाणचा हा भाग जो कट केला आहे त्याचं प्रतिबिंब फक्त इथंच असणार आहे, दुसरीकडे नाही. त्यानंतर पुन्हा एक आणखीन अशा पद्धतीने घडी घातलेली आणि त्यावरती या कोपऱ्यामध्ये एक वक्र भाग आणि या कोपऱ्यामध्ये एक वक्र भाग आपल्याला कट केलेला दिसतो. आता आपण या घड्या उलगडणारा सुरुवात करणार आहोत. याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. बघा, हा जो काप कट केला आहे याचं प्रतिबिंब इथं दिसेल. पुन्हा आपण ही घडी खोलणार आहोत त्यावेळेस या अर्धवर्तुळाचं प्रतिबिंब आणि इथं वर्तुळ पूर्ण होईल. या अर्धवर्तुळाचं प्रतिबिंब या बाजूला असेल. हा जो या ठिकाणी कट केलेला भाग होता तो फक्त या ठिकाणी आहे आणि या घडीवरती होता, म्हणून ही घडी खोलल्यानंतर तो इथं दिसेल आपल्याला. अशा पद्धतीचा आपला हा कागद पूर्ण उलगडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे. म्हणजे या वरच्या बाजूला 2 अर्धवर्तुळ, या 2 बाजूला अर्धवर्तुळ आणि इथे वर्तुळ. इथं बघा 2 अर्धवर्तुळ आहेत, पण इथं पूर्ण खालच्या बाजूला पण दिसत आहेत. अशा पद्धतीचे चित्र आपलं असणार नाही. इथं पूर्ण वर्तुळ दाखवलेत, रद्द. इथं आहेत पण खालच्या बाजूला पुन्हा दाखवलेत. इथं मध्यभागी वर्तुळ दाखवलं नाही, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, आपण केलेलं रेखाटन ते व्यवस्थित आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये जुळताना दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 31. चला, त्रिकोणाकृती कागद आहे. पहिली घडी या बाण दिशेने घातली. हा अर्धा आपला कागद असे म्हणजे त्रिकोण तयार झाला. अशा पद्धतीचं पहिली घडी घातल्यानंतर या ठिकाणी हा अर्धवर्तुळ कट केलाय. पुन्हा एक आणखीन या अक्षामध्ये अशा पद्धतीची घडी घातली आणि हा छोटासा कागद तयार झालाय. इथं देखील अर्धवर्तुळ कट केलेला आहे. चला, आता पहिली घडी ज्यावेळेस खोलली जाईल त्यावेळेस या अर्धवर्तुळाचं प्रतिबिंब इथं वर्तुळ पूर्ण होईल ह्या कागदावरती, आणि ज्यावेळेस शेवटची घडी खोलली जाईल त्यावेळेस या अर्धवर्तुळाचं प्रतिबिंब इथं असेल, या वर्तुळाचं प्रतिबिंब इथं असेल, आणि अशा पद्धतीचे 3 वर्तुळ आपल्याला या कागदावरती दिसणार आहेत. पूर्ण कागद उलगडल्यानंतर 3 वर्तुळ आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 32 तुमच्यासमोर आहे. त्रिकोणाकृती कागद पुन्हा इथे दिलेला आहे. वरच्या पद्धतीनेच फक्त या ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत. काप थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. कोणतं उत्तर असणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. हा त्रिकोणाकृती कागद, पहिली घडी घातली अशा पद्धतीने त्रिकोण तयार झाला, दुसरी घडी घातली अशी छोटासा त्रिकोणाकृती कागद तयार झाला, आणि त्याच्या या खालच्या बाजूला अशा पद्धतीचा हा वक्र भाग आपण कट केलेला आहे. पहिली घडी खोलल्यानंतर पुन्हा याचं प्रतिबिंब इथं दिसेल. दुसरी घडी खोलल्यानंतर या 2 वक्र भागांचं प्रतिबिंब आपल्याला खालच्या बाजूला दिसेल. म्हणजे अशा खालच्या बाजूला आपल्याला एकूण 4 वक्र भाग दिसतील. इथं 2 आहेत, इथं 2 उलटे आहेत, इथं 4 आहेत उलटे आहेत. आपण जे रेखाटन केले त्या पद्धतीचं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये चित्र दिसते, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. आता शेवटचे फक्त 8 प्रश्न शिल्लक आहेत. ओके, चला, प्रश्न क्रमांक 33. तुकडे जोडून आपल्याला एकसंध आकृती कोणती तयार होईल ती आपल्याला या ठिकाणी सांगायचे. यस, चला, प्रश्न क्रमांक 33. यामध्ये एकूण 4 तुकडे दिले आहेत प्रश्नाकृतीमध्ये, ते जोडायचेत आणि त्यापासून तयार होणारं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. या ठिकाणी जे सुट्टे भाग आहेत आपण त्यांना क्रमांक देऊन घेऊ. इथं 2 त्रिकोण आहेत सारखे आहेत, त्यांना 2 क्रमांक देऊन 2, आणि हा 3 आणि चौथा अशा पद्धतीचे 2 भाग आहेत, म्हणजे 2-2 सारखे भाग आहेत. हा जो 1 क्रमांकाचा त्रिकोण आहे तो आपण शोधण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हे जे दिसणारे त्रिकोण आहेत थोडेसे वेगळे आहेत, पण फक्त इथं 3 भाग आहेत, आपल्याला 4 भाग पाहिजे होते, म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. या ठिकाणी 4 भाग आहेत. 1 क्रमांकाचा भाग जो आहे तो आपल्याला इथं दिसतोय, 2 क्रमांकाचा भाग इथं आहे. हा 3 क्रमांकाचा जो भाग आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा दिसतोय, आणि 4 क्रमांकाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे 4ही भाग इथं दिसत आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये अशा पद्धतीचे 4 भाग आहेत ज्याच्यामध्ये त्रिकोणाकृती भाग नाहीत, रद्द. इथं देखील आपल्याला हे भाग जुळताना दिसत नाहीत, म्हणून रद्द. योग्य पद्धतीने आपल्याला 4ही भाग जुळवल्यानंतर अशा पद्धतीचा हा चौकोन तयार होताना दिसतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर
आपण पर्याय क्रमांक 2 निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 34. हा जो मोठा भाग आहे त्याला 1 क्रमांक देऊ. हा 2, 3 आणि 4 चार भागाची आकृती पाहिजे. 1 क्रमांकाचा भाग इथं दिसतोय आपल्याला. या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. हा वक्र भाग इथं जुळत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील हा भाग दिशा बदलून इथं आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये हा 1 क्रमांकाचा भाग नाही. चला, 2 क्रमांकाचा जो भाग आहे आपल्याला तो बघायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 क्रमांकाचा भाग पाहिजे होता, पण इथं थोडा वेगळा दिसतोय, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा जो 2 क्रमांकाचा भाग आहे इथं दिसतोय. हा 3 आणि 4 क्रमांकाचे भाग मात्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हा चौरस आपल्याला या हे जे सुट्टे भाग आहेत ते जुळल्यानंतर तयार होतो, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेतोय तो म्हणजे प्रश्न क्रमांक 35. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न देखील चुकला होता. थोडासा अवघड गेलाय काही विद्यार्थ्यांना प्रश्न. बघूया नेमकं काय आहे या प्रश्नामध्ये. बघा, चला, या ठिकाणी दिसणारे हे भाग, ही एक वक्ररेषा, ही एक वक्ररेषा, या ठिकाणच्या या 2 रेषा आणि हा भाग आपल्याला बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, यांची लांबी लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे जे 2 भाग आहेत ते जुळल्यानंतर आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीचं पान तयार होणार नाही. ओके, या ठिकाणचा हा भाग म्हणजे हे भाग जर जुळवले तर हा आकार तयार होतो, पण हा भाग इथं वरच्या बाजूला नाही, म्हणून हा भाग आपण रद्द करतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये या भाग जुळत नाहीत, रद्द. 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे. हा भाग बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण काढला तर फक्त तो इथपर्यंत दिसेल तुम्हाला. ही जर लांबी आपण पाहिली तर फक्त इथपर्यंत तुम्हाला तो दिसेल हा भाग, आणि या ठिकाणचा हा जो भाग आहे तो इथं आहे, पण या ठिकाणी मध्ये जो भाग दाखवलाय तो एक्स्ट्रा भाग आहे. या आकृतीमध्ये तो फक्त एक्स्ट्रा भाग आहे, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. चला, हा भाग इथं दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत. त्यानंतर हा भाग इथपर्यंत आहे, हा भाग इथं दिसतोय, आणि हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो या आकृतीचा शेवटचा इथला जो भाग आहे तो आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. थोडंसं तुम्ही जर या लांबीवरती लक्ष दिलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं की योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. तुम्ही हेच 2 आकार जुळवून अशा पद्धतीचं पान तयार केलं आणि हा मधला भाग या ठिकाणी ठेवून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे असं पद्धतीचं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण योग्य उत्तर मात्र विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. या ठिकाणचे एकूण सुट्टे 3 भाग आहेत ते आपल्याला बघायचे. हा 1, 2 आणि 3 जुळल्यानंतर आपल्याला एक संध आकृती तयार व्हायला पाहिजे. चला, हे 2 भाग जर जुळले व्यवस्थित, बघा इथून इथपर्यंतचा भाग हा जो 1 क्रमांकाचा आहे समजूया, हा भाग इथं दिसतोय. हा 2 क्रमांकाचा भाग आपल्याला इथून इथपर्यंत आहे, आणि हा जो 3 क्रमांकाचा भाग आहे तो इथला भाग आपल्याला दिसतो. म्हणजे योग्य उत्तर आकृती आपली पर्याय क्रमांक 1च असण्याची शक्यता आहे. पुढे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मागचा भाग दिसत नाही, पण इथं दिसतोय, म्हणून हे उत्तर आपलं असण्याची शक्यता नाही. इथं देखील तशाच पद्धतीचा भाग आहे, टी सारखा भाग आपल्याला इथं दिसत नाही, म्हणून हे देखील उत्तर आपलं असणार नाही. आणि अशा पद्धतीची आकृती तर यापासून तयारच होणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो शेवटचे 4 प्रश्न आहेत, शेवटच्या उपघटकावर आधारित असलेले प्रश्न. लपलेली आकृती शोधा या घटकावर आधारित असलेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 37. या ठिकाणचा जो भाग आहे तो शोधूया. 2 वक्र भाग पाहिजेत, म्हणजे वर्तुळाचा भाग आहे त्या. ही आडवी रेषा, ही तिरपी रेषा, ही तिरपी रेषा आपल्याला बघायचे. इथं वक्र भाग आहे, पण आडवी, उभी आणि ही तिरपी या ठिकाणी दिसत नाही. चला, पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, या ठिकाणचा हा वक्र भाग, त्याला लगत असलेली ही आडवी रेषा, त्याला लगत असलेली ही तिरपी रेषा, आणि त्याला लगत असलेली ही पुन्हा एक आडवी रेषा, आणि त्याला लगत असलेले हे पुन्हा वक्र भाग आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित दिसतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये तशा पद्धतीचा भाग नाही, 4 मध्ये नाही.
म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 38. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिसते. हा एक वरील त्रिकोण आणि खालच्या बाजूचा त्रिकोण आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, पण वरचा त्रिकोण लहान, खालचा त्रिकोण मोठा पाहिजे. या ठिकाणी दोन्ही सारखे आहेत, रद्द. इथं बघा, या ठिकाणचा हा छोटा त्रिकोण आणि हा खालचा मोठा त्रिकोण म्हणजे योग्य जी प्रश्नाकृती आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. इथं बघा, तशा पद्धतीचे त्रिकोण नाहीत, इथं देखील नाहीत. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक हा 39. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो दिसणारा आकार आहे हा चौकोन, तो आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये तशा पद्धतीचा इथं चौकोन दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणचा दिसणारा चौकोन या आकाराशी जुळत नाही. बघा, या ठिकाणी मात्र तो मध्यभागी हा आकार आपल्याला जुळताना दिसतोय. ओके. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील तशा पद्धतीचा आकार नाही. योग्य पद्धतीने जुळणारा हा जो आकार आहे, थोडंसं दिशा बदलून यामध्ये तो आपल्याला दिसतो. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करणार आहोत. आणि हा सर्वात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कालच्या पेपरमधील तुमच्यासमोर आहे. सोपा प्रश्न आहे हा. हा एक त्रिकोण दिसतोय आपल्याला. त्रिकोणामध्ये एक वर्तुळ आहे आणि त्याच्या या बाजूला स्पर्श करणारा दुसरा एक वर्तुळ आहे. आपल्याला अशा पद्धतीची आकृती शोधायची. आपण बघूया की 2 वर्तुळ कुठल्या आकृतीमध्ये आहेत. इथं एकच वर्तुळ आहे, इथं 2 वर्तुळ आहेत, इथं एकच आहे, इथं वर्तुळच नाही. बघा, 2 वर्तुळ फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत आणि हा त्रिकोण देखील इथं व्यवस्थित आपल्याला दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे कालच्या परीक्षेमधील 40 प्रश्न होते. ज्या विद्यार्थ्यांचे हे प्रश्न चुकलेले होते त्यांना आता नक्कीच या प्रश्नांचं स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.